तर विद्यार्थी मित्रांनो, आपण वन व्हेरिएबल इक्वेशन म्हणजे एक चलातील समीकरणे यावर एक पार्ट 1 बनवलेला आहे आणि हे पार्ट 2 आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये जे काही राहिलेल्या तुमच्या शंका आहेत त्या पूर्ण होऊन जातील। तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये आपण सर्वप्रथम आता हे इक्वल सिम्बॉल आहे बरोबर। आता या इक्वल सिम्बॉलच्या डाव्या बाजूला जर प्लस असेल कोणतीही संख्या तर उजव्या बाजूला गेल्यावर मायनस होईल आणि डाव्या बाजूला मायनस असेल तर उजव्या बाजूला गेल्यावर प्लस होईल आणि पुन्हा डाव्या बाजूला गुणाकारात असेल तर उजव्या बाजूला गेल्यावर भागाकारात आणि डाव्या बाजूला भागाकारात असेल तर उजव्या बाजूत गेल्यावर गुणाकारात होईल। हे नियम लक्षात ठेवायचे आहेत बरोबर। आता ह्या नियमांच्या आधारावरच आपल्याला काही इक्वेशनचं सोल्युशन घ्यायचं आहे किंवा सोडवायचं आहे। आता उदाहरणार्थ समजा आपण एखादा बेरजेचं उदाहरण बघू। आता x + 4 = 11। आता हे इक्वेशन आहे। तर आता हे 4 नंबर जे आहे आपल्याला x या व्हेरिएबलची किंवा चलाची किंमत काढायची आहे। तर 4 काय आहेत डाव्या बाजूला आणि प्लस आहेत। उजव्या बाजूला गेल्यावर काय होईल, उजव्या बाजूला गेल्यावर 11 व प्लस असल्यामुळे मायनस होतील किंवा वजा होईल। म्हणजे x ची व्हॅल्यू काय येईल, x = 11 मधून 4 गेले 7। ही x या चलाची किंमत आलेली आहे। आणि दुसरा उदाहरण समजा x - 11 = 4। आता हे मायनस आहे बरोबर। तर x बरोबर घ्यायचं आणि हे 11 मायनस आहे आणि उजव्या बाजूला गेल्यावर काय होणार आहे 4 + 11। तर x ची व्हॅल्यू काय होईल 4 × 11 = 15 बरोबर। आता हे झाले दोन उदाहरण बेरीज आणि वजाबाकी बरोबर। ह्याच टाईपमधून असणार आहे सर्व उदाहरणं, यांच्या बाहेर काहीच नसणार आहे। पुन्हा आता आपल्याला घ्यायचं आहे गुणाकाराचा। आता x/2 = 4। आता हे दोन काय आहेत भागाकारात आहे, 1/2 म्हणजे x/2। तर इकडे गेल्यावर काय होणार गुणाकारात, x = 4 × 2 म्हणजे x ची व्हॅल्यू काय होईल 4 × 2 = 8 ओके। आता जर समजा गुणाकारात असेल समजा 2x = 4, 2x = 4। आता हे x इथं कोणतं सिम्बॉल दिलेलं नाही किंवा चिन्ह दिलेलं नाही म्हणजे इथं गुणाकाराचा असतो। तर आता हे दोन गुणाकारात आहे, मग हे दोन इकडे गेल्यावर उजव्या बाजूला गेल्यावर काय होईल भागाकारात। x = 4/2 म्हणजे x = काय येईल 2 × 1 = 2, 2 × 2 = 4 म्हणजे x ची व्हॅल्यू आलेली आहे x = 2। तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण वन व्हेरिएबल इक्वेशनचं सोल्युशन कसं सोडवायचं हे बघितलेलं आहे आणि याच्यामध्ये 4 नियम असतात। या नियमांचा आपण अभ्यास केलेला आहे। अशाच तुम्हाला जर काही शंका असतील 5वी ते 10वी पर्यंत मॅथवर तर तुम्ही अवश्य कमेंट करा आणि आपल्या या चॅनलला TR मॅथ क्लास या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।